नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे महापालिकेवरील सेनेचा भगवा उतरणार, बसपा आघाडीकडे वळल्यानं शिवसेनेला जबर धक्का. राज ठाकरे देश विभागण्याचं काम करत असल्याची जितेंद्र आव्हाडांची टीका. आणि बोगस प्रमाणपत्र सादर करून रिक्षाचं परमिट मिळवण्याचा प्रकाराला उघडकीस. महायुतीसोबत असलेल्या बहुजन समाज पार्टीनं अचानक घुमजाव करत लोकशाही आघाडीला पाठिंबा दिल्यामुळे ठाण्यात तब्बल 22 वर्ष राज्य करणाऱ्या शिवसेनेला ऐन लोकसभा निवडणुकीतच मोठा धक्का मिळालाय. महायुती आणि लोकशाही आघाडीचे बलाबल समसमान असताना बसपाचे 2 नगरसेवक लोकशाही आघाडीसोबत गेल्यामुळे आता ठाणे महापालिकेवरील सेनेचा भगवा उतरणार अशी चिन्ह दिसत आहेत. एकीकडे नरेंद्र मोदी यांच्या कर्मयोगी पुस्तकातील वक्तव्यामुळे नाराज असलेल्या ठाण्यातील रिपाई आठवले गटाचे प्रदेश सचिव भास्कर वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही नाईक यांना पाठिंबा दिला असतानाच दुसरीकडे पालिकेतील सत्तेसाठी खटपटी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी गरज संपल्यानंतर आपला शब्द न पाळल्यानं नाराज असलेल्या बसपाचे माजी स्थायी समिती सभापती विलास कांबळे यांनी आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांना पाठिंबा दर्शवलाय. तसंच पालिकेनंही आपण महापौर निवडणुकीत लोकशाही आघाडीसोबतच जाणार आहोत असंही स्पष्ट केलं. परिणामी येत्या ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या महापौर निवडणुकीत ठाण्यात सत्तांतर होणार हे जवळपास स्पष्ट झालंय. स्थायी समितीत स्थान न मिळाल्यामुळे कांबळे यांनी महायुतीशी घटस्फोट घेतलाय हे यामुळे स्पष्ट झालंय. ठाणे महापालिकेत एकूण 130 नगरसेवक असून सत्तेच्या खुर्चीसाठी 66 नगरसेवकांची आवश्यकता आहे. शिवसेना 53, भाजप 8, रिपाई आठवले गट 1, बसपा 2, अपक्ष 1 अशा प्रकारे महायुतीकडे 65 तर राष्ट्रवादी 34, काँग्रेस 18, मनसेचे 7, इंदीचे गटाचे 2 आणि 4 अपक्ष असे लोकशाही आघाडीकडेही 65 असं समसमान बलाबल आहे. अगदी सुरुवातीपासून अशी परिस्थिती असताना गेल्या वर्षी राष्ट्रवादीच्या गणेश साळवी यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. तर महापौर निवडणुकीत गैरहजर राहिल्यानं काँग्रेसच्या राजन किणे, अनिता किणे आणि शकीला कुरेशी या तिघांचं नगरसेवक पद रद्द झालं होतं. 4 नगरसेवक कमी झाल्यामुळे आघाडी बॅकफूटवर आली होती. मात्र पोटनिवडणुकीत किणे आणि कुरेशी हे काँग्रेसचे दोघे बिनविरोध तर मार्चमध्ये मुंब्र्यातून रेश्मा पाटील आणि कळव्यातून काँग्रेसचे अक्षय ठाकूर विजयी झाल्यामुळे आघाडीची संख्या पुन्हा 65 झाली. त्यामुळे आता ठाणे महापालिकेवरील सेनेचा भगवा उतरणार अशी चिन्ह दिसत आहेत. लोकशाही आघाडीला पाठिंबा देण्याचा असं आहे की गेल्या महापौराच्या निवडणुकीत राजू पाटील यांनी आम्हाला शिवसेनेला समर्थन करण्यासाठी सांगितलेलं आणि त्यावेळी राजू पाटील यांच्यामुळे शिवसेनेचा महापौर बसला. आज त्यांच्या काही घरातल्या घडामोडी असतील तुम्ही चव्हाट्यावर आणता तर ते आमच्या मनाला आणि आम्हाला ते अवेलेबल झालं नाही. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देतो. शिवसेनेने कमिटमेंट पाळलं नाही म्हणून सपोर्ट देतो. आता पूर्ण महापौर 5 वर्ष असेल आघाडी आपला येत्या महापौर निवडणुकीत तो त्यानं मला पण आमचा. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना याची खातर जमा करा. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हजरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. आवाज माझा पहा आता युट्यूबवर देखील. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेवर काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाडांनी टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी काल घेतलेल्या प्रचार सभेत पुन्हा एकदा उत्तर भारतीयांचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टीका केली. त्यांनी मोदी दलितांवर टीका करत आहेत, तोगडिया मुसलमानांवर टीका करत आहेत आणि राज ठाकरे उत्तर भारतीयांवर टीका करून हा देश विभागण्याचं काम करत आहेत असं सांगत
आम्ही अखंड देश राहावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. पण देशाच्या राजकारणात तोगडे यांनी मुसलमानांना बाहेर काढा म्हणायचं, दलितांबद्दल अत्यंत घृणास्पद मोदींनी बोलायचं, राज ठाकरेंनी बिहारींना मारा असं सांगायचं. हा देश एक राहील का हा प्रश्न या देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या मनात येतो. उद्या बिहारींना मारा, बिहारींनी सांगायचं यांना मारा, त्यांनी सांगायचं त्यांना मारा. हा देश विविधतेने नटलेला देश, विविध प्रांत, विविध जाती, समूह, धर्म याच्यातनं नटलेला देश. असा जर धर्मविद्वेष, असा जर जातीविद्वेष उभा राहिला तर हा देश एक ठेवायचा की नाही हा प्रश्न या लोकांना विचारावा लागेल. आणि मला वाटलं देशाच्या एकतेसाठीच ही निवडणूक आहे आणि ज्याच्यातनं ह्यांना सगळ्यांना धडा मिळेल. सरकारी नोकरदार असतानाही बेरोजगाराचं बोगस प्रमाणपत्र सादर करून रिक्षाचं परमिट मिळवण्याचा प्रकार उघडकीस आल्यानं ठाणे प्रादेशिक परिवहन विभागानं अधिक सतर्क होऊन कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. शासनानं ऑनलाईन लॉटरी पद्धतीनं ऑटो परमिटचं वितरण केल्यानं अनेकांना दणका बसला आणि अनेकांच्या आशेवर पाणी फिरलंय. सुदैवानं वेटिंग लिस्टचा पर्याय उघडा ठेवण्यात आलेला आहे. त्यासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना अपात्र ठरावं लागेल. ऑनलाईन अर्ज केल्यामुळे उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी होऊ शकलेली नाही. त्यांच्या नशिबानं साथ दिली आणि पात्रता याद्यात समावेश झाला. अशा परिस्थितीत पात्र उमेदवारांकडून खोटी माहिती दिली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन आरटीओ अधिकाऱ्यांनी सतर्क होऊन कागदपत्रांची छाननी करण्यास सुरुवात केली आणि इदारापत्र वाटण्यास सुरुवात केली. कागदपत्रांची छाननी बारकाईनं होत असताना सरकारी नोकरीत असताना बेरोजगार असल्याचं खोटं प्रमाणपत्र सादर करून परमिट मिळवणाऱ्या राजेंद्र पवार यांचा भांडाफोड झालाय. त्यामुळे आरटीओ MB चव्हाण यांनी कर्मचाऱ्यांना अधिक सतर्क होऊन कागदपत्रांची छाननी करण्याचे निर्देश दिलेत. म्हणून डोळ्यात तेल घालून तपासणी होत असल्यानं एजंटांचं धाबदण आणलंय. आवाज माझा पहा इन केबलवर 971 क्रमांकावर रोज रात्री 8 वाजता आणि यूस्कॉड 18 वर 902 क्रमांकावर रात्री 9 वाजता. पाहायला विसरू नका आवाज माझा. विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी मुस्लिमांसंदर्भात केलेल्या वक्तव्याची दखल निवडणूक आयोगानं घ्यावी आणि भारतीय जनता पक्षानं या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी भावनगरमधील एका सभेत बोलताना मुस्लिमांना हिंदू क्षेत्रात जागा खरेदी करण्यास विरोध दर्शवला होता आणि 48 तासात जागा सोडाव्यात अन्यथा त्यांना दगड, टायर, टोमॅटोंचा सामना करावा लागेल असा इशारा तोगडिया यांनी दिला होता. आपण यापूर्वीही असा प्रकार केला असून यामध्ये मुस्लिमांना पैसे आणि मालमत्ता गमवावी लागली आहे. हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी दबाव वाढवण्याकरता निवडणुका ही योग्य वेळ आहे. या वक्तव्याचा आमदार आव्हाड यांनी दाखला देत निवडणूक आयोग आता तोगडिया यांच्या वक्तव्यावर काय कारवाई करणार आहे? तोगडिया यांनी स्वतःहून आपण अशी कृत्य केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानं यावर कारवाई करावी आणि भारतीय जनता पक्षानंही या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. सत्ता येण्यापूर्वी जर अशी परिस्थिती असेल तर सत्ता आल्यानंतर काय होईल असा प्रश्नही आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केला. पुरोगामी महाराष्ट्रात असं कधीही होणार नाही आणि आम्ही ते होऊ देणार नाही अशी पुष्टी देखील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सोडली. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं आहे. TJSB मध्ये खातं आहे? हो आहे. गुड. ATM कार्ड आहे? मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही ATM मधनं काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही ATM मध्ये तुम्ही TJSB चे ATM कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. आवाज माझा पहा आता YouTubeवर देखील. लोकसभेच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यासाठी 24 एप्रिल रोजी मतदान होणार असून निवडणूक आता 2 दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असल्यानं प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. त्यामुळे गेले काही दिवस प्रमुख राजकीय पक्षांनी हर तऱ्हेनं प्रचार करून मतदारसंघ ढवळून काढला असून या शेवटच्या टप्प्यात चुरस आणखीन वाढणार असल्याचं पाहायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर काल आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांनी ठाण्यामध्ये प्रचार रॅली काढली होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस, त्यामुळे प्रत्येक पक्ष स्वतःचं शक्ती प्रदर्शन करण्यात आणि प्रचार रॅलीमध्ये मग्न आहे. यातच काल आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांनी ठाण्यात प्रचार रॅली काढली होती. ही रॅली इंदिरानगर, रामनगर, हनुमाननगर, साठेनगर, संपूर्ण वागळे परिसर अशी काढण्यात आली होती. यावेळी रवींद्र फाटक, निरंजन डावखरे यांच्यासह आघाडीचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
याप्रसंगी संजीव नाईक यांनी नागरिकांशी संवाद साधला. दरम्यान आता या प्रचार रॅलीचा कोणत्या पक्षाला किती लाभ मिळेल हे आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच समजेल. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे महापालिकेवरील सेनेचा भगवा उतरणार. बसपा आघाडीकडे वळल्यानं शिवसेनेला जबर धक्का. राज ठाकरे देश विभागण्याचं काम करत असल्याची जितेंद्र आव्हाडांची टीका. आणि बोगस प्रमाणपत्र सादर करून रिक्षाचं परमिट मिळवण्याचा प्रकार आला उघडकीस. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आवाज माझा वृत्तवाहिनीसाठी कॅमेरामन, रिपोर्टर तसंच वृत्तनिवेदिकेची आवश्यकता असून इच्छुक उमेदवारांनी कार्यालयाच्या पत्त्यावर संपर्क साधावा. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्शनगर समोर कोलबाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9774033326. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास YouTubeवरही ती बातमी तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.